सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वानगाव फाटा तालुका जिल्हा बीड। आयोजक पंचक्रोशीतील गावकरी व तरुण मित्र मंडळ। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय द्यावे त्याचे भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा गोड असा संतपर प्रकरणातील आणि भजनी मंडळीच्या आणि टाळकरीच्या मंडळीच्या तर पाठ आहे याचा वाद नाही, पण बसलेल्यांना सुद्धा 99% लोकांना हा अभंग पाठच आहे। विढाला नुसता अभंग पाठ नाही, मला वाटतं याच्यावर एकानं 50 कीर्तन ऐकले असतील। एक नाही, पण अभंग गोड आहे। सगळ्यांच्या पाठांतरामध्ये आहे, संतपर प्रकरणातील अभंग आहे। अभंगाच्याद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांनी जे काही कर्तव्य केलेलं आहे, स्वर कमीच करायचा थोडा आणखीन किंचित। या कर्तृत्वाचं तोंड भरून वर्णन करतायत। या जगामध्ये माणसाचं वर्णन केलं जात नाही, माणसाचा इतिहास लिहिला जात नाही, त्याच्या कुळाचा नाही, धर्माचा नाही, त्याच्या नावाचा नाही, त्याच्या श्रीमंतीचा नाही, त्याच्या सत्तेचा नाही, त्याचा कशाचाच इतिहास लिहिला जात नाही। इथं सुवर्ण अक्षरामध्ये इतिहास लिहिला जातो तो त्याने केलेल्या कर्तृत्वाचा। विढाला आजपर्यंत जगामध्ये जी जी ही माणसं अमर झाली, जी जी माणसं कीर्तीला प्राप्त झाली, ती त्यांच्या सौंदर्यानं नाही, ती त्यांच्या कुळानं नाही, ती त्यांच्या धर्मानं नाही, ती त्यांच्या श्रीमंतीनं नाही, ती त्यांच्या पदानं नाही। तुम्ही इतिहासाची पानं चाळून बघा, ज्यांचा सुवर्ण अक्षरामध्ये इतिहासामध्ये नोंद घेतली त्यांची नाही, त्यांनी केलेल्या कर्तृत्वाची नोंद घेतली गेली। आणि जी माणसं कर्तृत्वानं मोठी झालेली आहेत त्या माणसांना एक दिवस असा उजाडतो की ती माणसं सगळ्या मर्यादा उल्लंघन पुढं करून गेलेलं ते व्यक्तिमत्व असतं। अशा संतांनी केलेल्या कर्तृत्वाचं तोंड भरून कौतुक करणारा अभंग आहे। विढाला आता कोण कुणी कुठलं कर्तव्य करतंय, कुणी कुठली जबाबदारी पार पडतंय आणि त्या कर्तृत्वामध्ये ज्याचं त्याचं नाव कमावून तो इथून निघून जातोय। आणि सगळ्यांना हेच पाहिजे। मी आता प्रस्तावना पुन्हा करतो नंतर, आता डायरेक्ट विषयाला हात घालतो। कशासाठी करायचंय कर्तृत्व? ही धावपळ आहे ना, ही धडपड आहे ना, ही फक्त एक गोष्टीसाठी चालली आहे। मग तो गरीब असेल, श्रीमंत असेल, उच्च असेल, नीच असेल, पुण्यवान असेल, पापी असेल, चांगला असेल, वाईट असेल, सगळ्यांची धडपड फक्त एका गोष्टीसाठी चालू आहे, तिचं नाव आहे कीर्ती, बाकी काहीच नाही। तुम्ही बघा जरा वास्तविक मध्ये डोकावून पहा, कशासाठी धडपड आहे? ही सगळी एका गोष्टीसाठी धडपड आहे, तिचं नाव आहे कीर्ती। ती मला प्राप्त झाली पाहिजे आणि ती मला मिळाली पाहिजे। असा जगात एकही व्यक्ती नाही की त्याला ही गोष्ट आवडत नाही। कोण? कीर्ती। प्रत्येकाला काय पाहिजे? कीर्ती। असा एकही व्यक्ती जगामध्ये नाही की त्याला असं मनोमन वाटतंय माझी अपकीर्ती व्हावी, असं आहे कोणी? अरे उलट, जी कीर्तीच्या लायकीची नाही ती बळच कीर्ती पसरवण्यासाठी तर बॅनर लावते। कळलं का? हे कशासाठी चाललंय? मग
ही लादली जातीये तुमच्यावर. बघा आमची कीर्ती, सगळ्यांना ही गोष्ट पाहिजे. पण काय माहितीये का, हिला एक सख्खी बहीण आहे. कीर्तीला एक सख्खी बहीण आहे, जुळ्याच आहेत. ती कीर्ती आहे, ही धाकटी अपकीर्ती आहे. ज्याच्या घरात कीर्ती शिरली ना, ही अपकीर्ती उंबऱ्यापाशीच बसलेली आहे. कीर्ती बाहेर निघली की ही मध्ये गेली. विठाला कशामुळे मिळते? माणसं आपली अपकीर्ती होऊ नये याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. मग चांगलाही करतोय, श्रीमंतही करतोय, गरीबही करतोय. आपण चांगलं वागावं, आपली कीर्ती होईल. आपण वाईट वागलो तर आपली अपकीर्ती होईल. हा सिद्धांत जग जाहीर आहे. पण हे कळत असून सुद्धा एक सांगू का तुम्हाला, मूर्खातल्या मूर्ख माणसाला आणि पाप्यातल्या पापी माणसाला सुद्धा आपली अपकीर्ती व्हावी असं वाटतं का? तर सांगा बरं. माझी बदनामी व्हावी, माझी अपकीर्ती व्हावी, माझ्या नावाला कलंक लागावा असं मूर्खातल्या मूर्ख माणसाला तरी वाटतं का? नाही वाटत. सगळ्यांना हवी असणारी गोष्ट आहे, तिचं नाव आहे कीर्ती. एक व्यक्ती होता भाऊ, जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये त्याचं नाव घेतलं की माणसं थर्र कापायचे, एवढी गुंडागर्दीमध्ये त्याचं नाव, दादागिरीमध्ये. किती प्रकरण, किती ब्लॅक धंदे करत असेल त्याचं त्याला माहित, आपल्याला काय करायचं. पण नावात इतका कलंक आणि इतकी दहशत की त्याचं नाव घेतलं की माणसं गप्प बसायची. आता आम्हाला असं आहे ना, प्रत्येकाकडे चहा घ्यायला जावं लागतो आणि यांच्याकडे तर अगोदर जावं लागतं. मग घरी गेल्यानंतर चहा पाणी चालू होतं, लक्ष देऊ नाही का, माणसं किती गोड असतात. आणि घरी बसल्यानंतर चहा हातात आल्यानंतर त्यानं सांगितलं, महाराज कसं काय? म्हणलं चांगलंय, छान आहे. मुलगी चहा द्यायला आलती, तारुण्यामध्ये आलेली होती. त्यानं सांगितलं, महाराज ही मुलगी आहे माझी, आता लग्न करायचंय. काही कमी नाही आपल्याकडं, भरपूर आहे. इतकं मोठं आहे, नाव मोठं आहे, सगळं आहे. आणि पोरीला वाटेल ते लावायची तयारी करा. एकुलते एक पोरगी. मग हे तुम्ही मला कशाला सांगायला? नाही नाही, अहो तुम्ही फिरत असता तिकडं तिकडं, तुमच्या लक्षात असतात स्थळ, कुठं मुलगा चांगला आहे, कुठं माणसं वगैरे, हे तुम्हाला माहित असतं म्हणून सांगितलं, जरा लक्ष ठेवा. आणि एखादं चांगलं स्थळ असलं की कानावर घाला. गुंडगर्दीतला नंबर 1चा होता बरं पाठ्या. मग त्याला मी विचारलं, तुळशीदास महाराज, त्याला विचारलं मी, म्हणलं नेमकं स्थळ कसं अपेक्षित आहे तुम्हाला, म्हणजे मला तसं बघायला. त्यानं सांगितलं, महाराज पैशाला काही कमी नाही, त्यांच्याकडे पैसे कमी असले तर आपण इथून पुरवू, काही अडचण नाही. आपल्याकडे काही कमी नाही. काही गोष्टी कमी असू द्या, जास्त असू द्या, पैसा नोकरी नसू द्या, काही नसू द्या, फक्त माणसं देवासारखी पाहिजे. नाही कळलं का तुम्हाला? याला माणसं कशी पाहिजेत आणि हा कसा आहे? याचं वागणं राक्षसासारखं आहे, पण याला संबंध जोडायला माणसं देवासारखे पाहिजेत. ही कलियुगातल्या माणसांची अपेक्षा आहे. विढाला कर्तृत्व करायचं नाही, कर्तृत्व चांगलं करायचं नाही. माणसांना कष्ट नकोय पण श्रीमंत पैसा पाहिजे. अभ्यास नकोय पण डिग्री पाहिजे, नोकरी मोठी पाहिजे. आणि भजन नकोय पण मुक्ती पाहिजे. कसं शक्य आहे? त्याला कर्तृत्व करावं लागतं आणि त्या कर्तृत्वाची पूजा जग आपोआप करत असतं. हा मृत्यू लोकाचा सिद्धांत आहे, हा कर्मलोक आहे. अलग लक्षामध्ये. आणि तुम्ही तुमच्या कर्तृत्वाशी एकनिष्ठ असलात ना, बस तुम्हाला मी कोण हे सांगायची गरज नाही. जगच तुमचा सोहळा साजरा करत आहे. विठाला काय कर्तृत्व आहे? अखिल मानव जातीला ज्याच्या त्याच्या करिअरमध्ये जे ते कर्तव्य करतंय, जबाबदाऱ्या पार पाडतंय, पण सगळ्यांसाठी एक कर्तव्य मात्र खूप मोठं आहे. कुणाला नाही काही करता आलं, प्रत्येकालाच अन्नदान करता येईल, प्रत्येकालाच वस्त्रदान करता येईल, प्रत्येकालाच तुमच्यासारखे सगळ्यांना मदत करता येईल असं शक्य नसतंय. कसं शक्य आहे? पण प्रत्येकाला जप तप करता येईल, प्रत्येकालाच सगळ्यांना सारख्या गोष्टी जमत नाहीत.
पण एक सांगू का, एक गोष्ट अशी आहे महाराज, ती गोष्ट गरीबातल्या गरीबालाही त्याच्या पद्धतीनं करता येते, श्रीमंताला त्याच्याही पद्धतीनं करता येते. आणि ती गोष्ट अशी आहे महाराज, ती जर खरंच निरपेक्ष भावनेनं जर ती केली ना, जगाचा बाप बिना जपा तपाचा त्याच्या घरी येऊन बसतो. विढाला एरवी योगियाच्या ध्यानी ध्याताना तोडशी, असा दुर्मिळ असणारा देव एखाद्या सामान्य माणसानं जरी ही गोष्ट केली ना, तर त्याच्या घरचा गुलाम होतो. महाराज म्हणले काय करावं लागेल? महाराज म्हणले सांगतो आई, तुका मने फार थोडा तरी सांगतो तुम्हाला काय करावं लागेल. या अभंगाचं ध्रुवचरणच तसं गोड आहे. तुझं भाबा हे देव. ए भल्या माणसा, तुला देव पाहिजे का? तुला मी सोपा उपाय सांगतो. देव पाहिजे असेल तर फक्त एकच कर. तुला नाहीच काही करता आलं तर एवढंच कर. तुका म्हणे फार फार राहिला, जास्त नको करू. तुझी तेवढी कॅपॅसिटी नसेल तर आम्ही कुठे म्हणतो एवढा कर, पण थोडा तरी. काय कीर्तन एवढ्या शब्दावर होईल बरं. विठाला तुला नाही काही करता आलं तरी एवढं फक्त कर जीवनामध्ये. एक उपकार, एक अशी गोष्ट आहे की ते समोरच्यावर केली ना महाराज, देवही ऋणी होतो. देवही ऋणी होतो. म्हणून हे करत चला बरं. परोपकारामध्ये काय ताकद आहे एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. थोडा जरी केला तरी त्याचं ऋण देव किती फेडतो हे सांगतोय मी आता तुम्हाला. आणि वस्त्रहरण चालू असताना द्रौपदीनं धावा केला देवाला. कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखयाला वेळा. आणि मग देव आले. मला तो प्रसंग सांगायचा नाही, मला पुढलं सांगायचं. भगवंत पाठीमागं येऊन उभे राहिले. द्रौपदीनं पाठीमागं पाहिल्यानंतर देव दिसला. द्रौपदीला आनंद वाटला. आता काही मला द्यायची गरज नाही, आता काही माझी इज्जत जाऊ शकत नाही, कारण देव आलाय. आनंद वाटला द्रौपदीला. द्रौपदीने सांगितलं, देवा आता तू आलास, मला आता काही भ्यायची गरज नाही, मी आता माझं वस्त्र सोडून देते. भगवंताने सांगितलं, द्रौपदी मी तुला वस्त्र दान करतो, मी तुझी इज्जत जाऊ देणार नाही, लागेल एवढी वस्त्र पुरवतो, काळजीच करू नकोस. द्रौपदी काय करू बघ, माझं एक ब्रीद आहे ग, ते ब्रीद मला आडवं येत आहे. द्रौपदी मी तुला वस्त्र पाहिजे तेवढे पुरवतो, फक्त मला एकदा सांग, जीवनात कधी तू वस्त्रदानाचा परोपकार कोणावर केलेला आहेस का? जर तू हे केलेला असशील, कुणाला वस्त्राचा उपकार केलेला असशील तर ते मला सांग. आणि जर तू केलेला नसशील, माझी बहीण असलीस तरी माझा नाईविलाज आहे. विडाला या टायमाला हे काढायच्या गोष्टी आहेत का?
त्याचं नाव आहे घेसी तेव्हा. सांग द्रौपदी, कधी वस्त्रदानाचा उपकार कुणावर केलायस का? आणि जर केला असतील तर मला सांग, कधी केलास? म्हणजे मी तुला पाहिजे एवढे वस्त्र देतो, मग काहीच काळजी करू नकोस. पण जर नसल तुझ्याकडे ते पुण्य, परोपकाराचं पुण्य नसेल, तर मी भाऊ असून सुद्धा मी तुझी इज्जत वाचवू शकत नाही. द्रौपदीनं सांगितलं, देवा थांब. द्रौपदीचा एक प्रसंग लक्षात आला. देवा तुला मला आज वस्त्र पुरवावे लागते. का बरं द्रौपदी, असं काय केलेलंस? एक वेळचा प्रसंग आहे देवा. पांडवांचा राजस्व यज्ञ आणि याच्यासाठी सगळीकडे निमंत्रण केले होते. संपूर्ण भारतवर्षातील ऋषीमुनींना निमंत्रण होते. पांडवांचा यज्ञ आहे, पांडवांचा कार्यक्रम आहे, ज्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष जगाचा बाप पात्र उचलणार आहे. ही ख्याती ऐकल्यानंतर पार हिमालयापासून ऋषी मुनी, जपी तपी योगी लोक पांडवांच्या त्या कार्यक्रमासाठी येत होते. रांग लागली होती. लक्ष देऊन ऐका मंडळी, खूप गोड प्रसंग आहे. एक हिमालयामध्ये तपश्चर्या करणारा एक आंधळा महात्मा होता, ऋषी होता, वयवृद्ध ऋषी. आंधळा होता, पण दिसत नव्हतं दोन्ही नेत्राने. त्याच्या लक्षामध्ये आलं, जाणं सोपं नाही, इथून तिथं जाणं माझ्यासाठी सोपं नाही, पण मेलो तर मेलो वाटेमध्ये, काय अडचण आहे. अरे ज्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष भगवंत राबतोय, प्रत्यक्ष भगवंत सेवा करतोय, ज्याच्या प्राप्तीसाठी आपण या बर्फामध्ये बसलोय, तो प्रत्यक्ष तिथं भेटणार आहे म्हणल्यानंतर काय अडचण आहे. हा विचार केला आणि विचारात तो आंधळा महात्मा निघाला हस्तिनापूरच्या दिशेने. निघाल्यानंतर बिचारा चालत 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 उशीर झाला, खूप उशीर झाला. आणि हस्तिनापूरच्या जवळ यमुनेच्या काठावर आला. यमुनेच्या काठावर आल्यानंतर यमुनामाय दुथडी भरून वाहत होती. प्रचंड वेग होता पाण्याचा. पलीकडच्या काठावर काही महिला कपडे धुवायला आलेल्या होत्या राज्यातल्या. त्याच्यामध्ये काही कारणास्तव द्रौपदी पण आलेली होती. महात्मा पाण्यामध्ये शिरला. पाणी ओलांडून पलीकडे जायचं होतं आणि मध्ये शिरल्यानंतर सुरुवातीला पाण्याचा वेग लक्षात नाही आला, मधल्या धारेमध्ये जात नाही तोपर्यंत. आणि शिरत शिरत बिचारा तो आंधळा महात्मा पाण्याच्या मुख्य प्रवाहात गेल्याबरोबर त्याला कळालं पाण्याचा ओढा जास्त आहे. पण करायचं काय, आता पाठीमागं फिरता येत नाही. आणि त्या पाण्याच्या प्रवाहानं महात्म्याच्या कमरेला जी लंगोट होती ना, वस्त्र होतं ना, त्या पाण्याच्या प्रवाहानं ते निघून गेलं आणि तो नग्न अवस्थेमध्ये मध्ये उभा राहिला. पंचाई झाली, कसं बाहेर निघावं. निघालो असतो, पण पुढं कुणाचा आवाज यायलाय? महिलांचा आवाज यायलाय. मग आता माऊल्या कुणीतरी पाणी भरतायत, कुणी काय करतायत, कसं जावं? आता अशा अवस्थेमध्ये मी बाहेर कसं निघावं, प्रश्न पडला. आणि पाण्याचा वेग जास्त, तिथं जास्त वेळ उभाही राहता येणार, थंड पाणी. आणि अशा धर्मसंकटामध्ये सापडलेल्या महात्म्यानं हाक मारली तेव्हा तिकडं असलेल्या महिलांना. केविलवाणी हाक मारली, ए माझे माई माऊल्यांनो, हिमालयामधून आलेलो मी वृद्ध महात्मा आहे, गो ऋषी आहे मी, मला पांडवांकडे जायचंय. पण पंचायत माझी अशी झाली, तुम्ही माझ्या लेकीसारखे आहेत, तुम्ही माझ्या आईसारखे आहेत, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या ग, माझ्याकडे ऐका. मी या पाण्यामध्ये उभा आहे, माझ्या कमरेचं कटिवस्त्र निघून गेलंय आणि मी नग्न उभा आहे. मला बाहेर यायचंय, पण तुम्ही माझ्या मुलीसारखे आहेत. मी अशा अवस्थेमध्ये बाहेर तुमच्या पुढे लज्जा घेऊन कसा येऊ? मी तुमच्या पाया पडतो ग, मी तुमच्या बापासारखा आहे. मला फक्त एवढं वस्त्र कुणीतरी फेका माझ्या अंगावर. एवढं वस्त्र मला कुणीतरी, माझी माय व्हा, कुणीतरी माझी लेक व्हा, माझ्यावर एवढा दया करा आणि एवढं वस्त्र मला आणून द्या. मला खूप त्रास होतोय ग इथं. महाराज कपडे धुवायला गेलेल्या काय सगळ्याच द्रौपदी असते होय, त्याच्या सकून ठकुलही असते. बऱ्याच जणी म्हणल्या कशाला ग बाई, आंधळ ते आंधळ, वय इतकं झालंय दिसत नाही, कशाला मरा यावं वय ना इथं. आणि आता म्हणताय मला कपडा दे, ह्याच्या बापाची पेंड आहे वय.
नाही ना महाराज. आणि हे शब्द त्या महात्म्याच्या कानावर पडले. महिलांनी दिल्लगी उडवलेली. 2 डोळ्यातून अश्रू आले. महाराज, तपश्चर्या करून पिकलेला महात्मा, तेज पुंज तपश्चर्याचं तेज अंगामध्ये होतं महाराज. कचकन डोळ्याबाट पाणी आलंय. ए माझ्या मायव, असं नका ग बोलू, असं नका बोलू. मी भगवंताच्या भेटी करता निघालोय. मी काही अपेक्षेनं नाही निघालो, पण माझ्यावर वेळ आहे ग, मला बाहेर येत आहे. नाही, मला एवढं वस्त्र द्या, मी तुमच्या पाया पडतो. कोणी नाही दिलं. महात्मा रडत होता. इतक्यामध्ये द्रौपदी आली आणि द्रौपदीनं ऐकलं महाराज. आणि द्रौपदीनं शालू पृथ्वी मोलाचा होता. पृथ्वी मोलाचा शालू होता. कसलाच विचार केला नाही. टर्कन फाडला आणि फेकला नाही. पाण्यामध्ये शिरली द्रौपदी आणि त्या महात्म्याच्या जवळ गेली. जवळ गेल्यानंतर हातात नाही दिलं, स्वतःच्या हातानं त्या महात्म्याच्या कमरेला वस्त्र बांधलं द्रौपदीनं, स्वतःच्या हातानं. काय वाटलं असेल त्या महात्म्याला? सज्जन हो, हंबरडा फोडला त्या महात्म्यानं. हंबरडा फोडला हे त्या द्रौपदीचं कर्तव्य बघून, काम बघून. आणि डोळ्यातून हंबरडा फोडून अश्रू आले आणि हाताला धरलं द्रौपदीच्या. माय, कोण आहेस तू? कसं तुझं अंतकरण पाझरलं एवढं? हातामध्ये नाहीच दिलं, प्रत्यक्ष बापासारखं माझ्या कमरेला आणून गुंडाळलंस. कोण आहेस तू? मला माहित नाही, मला विचारायचं नाही. फक्त एक लक्षात ठेव, हजारो वर्ष तपश्चर्या केली मी हिमालयामध्ये. आजही देवाला माझ्या समोर प्रगट करायचं म्हणलं तरी माझी ताकद आहे. एवढ्या वेळ मी आरडत होतो, मला माय माऊली कोणीतरी वस्त्र दे ग, पण एकाही माय माऊलीनं दिलं नाही. माझी दिल्लगी उडवली. पण तू माझी माय झालीस, तू माझी लेक झालीस. हा तुझा माझ्यावर झालेला उपकार विसरणार नाही. एवढी तपश्चर्या केलेला पिकलेला महात्मा तुला मी बापासारखा आशीर्वाद देतोय. आज माझी इज्जत राखलीस, एक दिवस जगाचा बाप तुझी इज्जत राखील. हा माझा आशीर्वाद आहे तुला. त्या महात्म्यानं दिलेला आशीर्वाद होता. एवढं वस्त्रच केला होता द्रौपदीने. एवढ्या द्रौपदीनं हे देवाला सांगितलं, देवा, ते वस्त्राचा उपकार केलेली आठवण माझ्या डोक्यात आहे. त्या महात्म्यानं दिलेला आशीर्वाद आजही मला आठवतोय. आणि मग देवानं सांगितलं, द्रौपदी, मला जगाला सांगण्यासाठी हे तुझ्या तोंडातून वधून घ्यायचं होतं. घाबरू नकोस. दुर्योधन नाही, दुर्योधनाचा बापही येऊ दे, तुझी इज्जत माझ्या हातात आहे. विठाला कशाची ताकद? एकाच शब्द बोल, लक्षात ठेवायचं, उपकार. एवढा जरी कुठं केलेला उपकार असेल सज्जन हो जीवनामध्ये, तो इतक्या मोठ्या स्वरूपानं तुमच्या संकटकालीन उभा राहील. एवढा संकटकालीन उभा राहील. म्हणून नीट आहे का, काही जरी झालं ना, आपल्याकडं शिल्लक असेल आणि एखाद्याला गरज असेल, तो केविलवाना तुमच्याकडे याचना करत असेल तर कसलीही अपेक्षा न ठेवता त्याच्यावर परोपकार करा. हे मानवी जीवनातलं सत्य आहे. विठाला रामायणामध्ये एक प्रसंग आहे, नीट आहे का. उपकार या शब्दावर बोलतोय मी. उपकारामध्ये किती ताकद आहे. उपकारासाठी देव किती जवळ येतो. रामायणाचे सगळे जाणकार आहोत. एक गिधाड जातीमध्ये जन्माला आलेला पक्षी आहे. त्याला काय भजन येतंय का? त्याला वारी करता येते का? त्याला काकडा येतोय का? हरिपाठ येतोय का? त्याला माळ आहे? गिधाड जातीमध्ये जन्माला आलेल्यांचा आहार आहे मेलेल्या जनावराच्या मांसाचे लचके तोडून खाणं. गिधाडाचं खाद्य आहे. बरोबर आहे? शाकाहारी आहे काय? नाही. एवढ्या नीच थरामध्ये, खाल्ल्या थरामध्ये बिचार जन्माला आलेलं गिधाडाच्या जमातीमध्ये. पण काय भाग्य महाराज याचं. अरे ज्यानं जन्म दिलाय रामाला, ज्यानं जन्म दिला त्याला रामाचं पाणी नाही भेटलं, पण या गिधाडाला रामाचं पाणी भेटलं. काय ताकद आहे ऐका. त्याचं नाव आहे जटायू. कोण आहे? जटायू.
त्याच्या समोर दिसलं की कोणीतरी अबला स्त्रीचा स्त्रीवर अत्याचार करून तिचं अपहरण करून चाललाय. काय संबंध होता जटायूचा आणि सीतेचा? नातं गोत होतं काही? अरे ते गिधाड आहे, हे मनुष्य आहेत, काही संबंध नाही. पण सीता आक्रांत करत होती, मला वाचवा, हा दुष्ट मला घेऊन जातोय. हे शब्द जटायून ऐकले. त्याला कळत होतं मी ज्याच्या बरोबर पंगा घेणार आहे, ज्याच्या बरोबर मी झडप घालणार आहे, तो सामान्य नाही, रावण आहे. हे जटायूला माहित नव्हतं? माहित होतं त्याला. ज्यानं भगवान शंकरासहित कैलास पर्वत उचलला होता, एवढा ताकद रावणामध्ये आहे. आणि त्या रावणाबरोबर मी झटापट करू शकत नाही हे जटायूला कळत होतं. पण कानावर पडलेली आर्तहाक एका स्त्रीची जटायूला राहवली नाही आणि जटायूनं कसलाच विचार न करता रावणावर चाल केली. महाराज, पुढला प्रसंग मला सांगायचा नाही, तो काय झालं आणि काय नाही केलं. रावणानं कपट खेळलं आणि जटायूचे पंख उपसले, रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला. आणि रक्ताच्या थारोळ्या पडल्यानंतर राम 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 जप करत असताना प्रभू रामचंद्राने लक्ष्मण तिथे येतात. आणि प्रभू रामचंद्राने लक्ष्मण आल्यानंतर जटायूला पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. रामाला सगळं कळालेलं आहे की जटायूनं परोपकारासाठी आपला देह पणाला लावला. परोपकारासाठी. लक्षात ठेवा, मांडीवर मुंडकं घेतलं जटायूच जगाच्या बापानं. काय भाग्य आहे महाराज त्या गिधाडाचा. विचार करा रे. जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतकाल मुख राम आवत नाही. जन्म जन्मी पुण्य केलं ना तर देवाचं नाव मुखामध्ये अंतकाळाला येत नाही. आणि गिधाड इतकं पॉवरफुल झालं महाराज. नाव सोडा, अरे जगाचा बापच प्रत्यक्ष प्राण जाताना त्याच्या डोळ्यासमोर होता. रामाने सांगितलं, जटायू मी तुला जिवंत करतो. काय जटायूची भाषा आहे, नीट आहे का गोड? प्रभू जिवंत. अरे या क्षणाची वाट जपी तपी मुनी लोक पाहतात. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. हा भक्त मागतो महाराज शेवटला, देवा एक सांगू का तुम्हाला, सज्जन हो नीट आहे का? वारकरी संप्रदायामध्ये वारीचं महत्व आहे. महिन्याला वारी, आषाढी कार्तिकीला वारी. कशासाठी एवढी धावपळ? अरे देव बदललाय का? देव तोच आहे. मग प्रत्येक महिन्याला काय गरज आहे तिथं जायची? एकदा पाहिला बस झालं, मग महिन्याला काय काम आहे? हा प्रश्न आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये. पण नीट आहे का, वारकरी महिन्याला पांडुरंगाकडे काम सोडून वारीला का जातो? त्याचं कारण आहे का? तो देवाला प्रत्येक वारीला जाऊन सांगत असतो, देवा मरेपर्यंत देहामध्ये श्वास आहे तोपर्यंत महिन्याला मी तुझ्याकडे येईल आणि महिन्याला तुझा उंबरा झिजवीन. फक्त याच्या बदल्यामध्ये फक्त एकच मागतोय देवा, आयुष्यभर वारी करतो, फक्त मरणाच्या वेळेला एकदा माझ्या घरची तू वारी कर. याच्यासाठी वारी आहे संप्रदायामध्ये. अंतकाळाच्या वेळेला देवाचं महत्व आहे. जटायू सांगतो, अरे एवढं कष्ट करतात शेवटच्या क्षणाला देव मिळावा म्हणून, आणि माझ्यासारख्या गिधाडाच्या समोर तू देव उभा आहेस, आता जगायचं? मांडीवर डोका घेतला, राम 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 म्हणत प्रभूकडे बघून जटायूनं प्राण सोडला. त्याच्यानंतरची गोष्ट आहे का, प्राण सोडला म्हणजे जटायूला फेकून देऊन राम गेले नाही. पुढलं जरा रामायण तपासून बघा. माणसाची जशी उत्तर क्रिया केली जाते, अंत्यसंस्कार केले जातात, त्या पद्धतीनं प्रभू रामचंद्राचे अंत्यसंस्कार जगाच्या बापानं स्वतःच्या हातानं केले. लाकडं गोळा केली, चिता रचली, त्याच्यावर जटायूला ठेवलं आणि प्रत्यक्ष भगवंताने पाणी पाजून अग्नी डाग दिला. आणि भगवंत प्रभू रामचंद्र मुखाग्नी देत असताना आणि पाणी पाजत असताना शेषाचा अवतार लक्ष्मण बाजूला उभा होता. आणि लक्ष्मण हे दृश्य बघतोय आणि लक्ष्मणाच्या डोळ्यामध्ये दोन डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. आणि लक्ष्मण त्या जटायूला बोलतोय, गिधाडा काय भाग्य आहे तुझं, काय पुण्य आहे तुझं, काय केलंस बाबा. अरे हा जगाचा बाप प्रभू रामचंद्र आहे. याला जन्म दिले आमच्या बापानं, दशरथ राजानं, अयोध्येचा चक्रवर्ती सम्राट
राजा दशरथाच्या पोटी रामाचा जन्म झाला, आमच्या चौघा भावंडाचा जन्म झाला. अरे पण जन्म ज्या दशरथानं दिला तो दशरथ बिना पाण्याचा मेला. त्या दशरथाला या रामाची मुखाग्नीन पाणी नाही मिळालं. गिधाडा काय पुण्य केलं असशील. अरे जगाचा बाप तुझ्या अंत्यसंस्कार करून तुला पाणी पाजतोय. कशाचं पुण्य? जटायूचं पुण्य कशाचं आहे? फक्त परोपकाराचं. आलं लक्षामध्ये? ही ताकद कशात आहे? परोपकारामध्ये ताकद आहे. हे उपकाराची ताकद आहे. विठाला विठाला. म्हणून काही जरी झालं तरी ही गोष्ट जीवनामध्ये विसरायची नाही. उपकार. याच्या पुढे चला. एक टप्पा संपला. तुम्ही उपकार कराच, मागे बघूच नका. पण जर तुम्हाला तुमच्या हिशोबानं तुम्हाला नाहीच उपकार करता आला तर कमीत कमी एक परमार्थ तरी लक्षात ठेवा. पहिला परमार्थ उपकार केलाच पाहिजे. नाही तुम्हाला काही मजबुरीनं करता आला तर पुढला टप्पा ऐका. हा नाही केला तर हा तर 100% कराच. त्याचं नाव सांगतो मी तुम्हाला. एक तर उपकारच. आणि नाही करता आला तर एक गोष्ट पाळा. ज्यानं तुमच्यावर केलाय त्याच्यावर अपकार तरी करू नका. विठाला विठाला. त्याची जाण ठेवा. कमीत कमी जाण तरी ठेवा. तो सुद्धा परमार्थ आहे. नाही तुम्हाला करता आला ना, नका करू. पण कमीत कमी तुमच्यावर जर कुणी केलं असेल तर त्याची काय ठेवा? कमीत कमी त्याच्यावर अपकार तरी करू नका. इतके विचित्र माणसं आहेत महाराज या जगामध्ये. कलियुग आहे. काय सांगावं तुम्हाला? इतके विचित्र माणसं. नाही परोपकार करता आला तर एवढा तरी परमार्थ करा की ज्यानं केलाय त्याची जाण ठेवा, कृतज्ञता व्यक्त करा. एवढं जरी केलं तरी देवाला आवडत आहे. याला लक्षामध्ये. पण बऱ्याच माणसांचं म्हणणं असतं, महाराज जीवनामध्ये मी एवढा मोठा झालो पण आपण कुणाचा काडीत सुद्धा मिंदा नाही. आपला काही संबंध नाही कोणाचा. आपण जे केलंय ते आपल्या हिमतीवर केलंय. त्याच्यामुळे आपल्याला काय कोणाशी घेणं देणं नाही. असतात काही माणसं महाराज, त्यांनी आयुष्यात कधी कुणापुढे झुकलेच नाहीत आणि कुणाकडून काही घेतलंच नाही. ते माणसं म्हणतात आयुष्यात आपण कुणाच्या उपकाराखाली दबलेलो नाही, त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण एक सांगू का, या जगात असा कुणीच नाही जो कुणाच्या तरी उपकाराखाली दबलेला नाही. जर कुणावर कुणाचेच उपकार नसतील पण एका व्यक्तिमत्वाचे सगळ्या जीवावर उपकार आहेत, त्यांचं नाव आहे आई आणि बाप. विठाला यांच्या उपकारामधून कोण मुक्त आहे? नसतील जगाचे. आणि यांच्यात उपकारात प्रत्येक आहे का नाही? प्रत्येक माणूस आहे का नाही? यांच्या उपकारातून उतराई कोणी होऊ शकतं का? मुक्त कोणी होऊ शकतं का? कुणी म्हणेल का माझ्यावर यांचे उपकार नाही? नाही ना. ऐका, 3 नंबरचा परमार्थ आहे, नाही कुणाचा उपकार जाणला तर कमीत कमी यांचा तरी जाणावाच लागेल. हो, जाणावाच. एक सांगतो मी, कलियुगाची थोरी मोठी विचित्र आहे सज्जनो. तुम्हाला आई वडिलाच्या उपकाराची कृतज्ञता नाही, त्यांच्यावर नकारे करू बाबा, पण कमीत कमी त्यांची कृतज्ञता तरी ठेवा. एका घरी चहा प्यायला गेलो होतो भाऊ मी. किती वाईट आहे, सत्य वस्तुस्थिती सांगतो मी तुम्हाला. श्रीमंत माणूस, भयंकर श्रीमंत, मध्ये सोफा सीटवर बसल्यानंतर चहा हातामध्ये दिला आणि बिचारा दारात म्हातारं बसलेलं होतं. बंगल्यात नव्हतं ते, दारात होतं. या गप्पा नाहीत. मी बघा जरा बाहेर निघून, असे दुर्दैव प्रत्येकाच्या गावागावामध्ये सापडते, असे दुर्दैवी माणूस. बिचारा ते म्हातार असं कोपऱ्यामध्ये बसलेलं. आम्ही मध्ये गेलो, चहापाणी झाल्यानंतर त्या माणसानं बोलायला चालू केलं, महाराज 1.5 कोटी लागलेत बंगल्याला. किती लागलेत? 1.5 कोटी लागलेत. म्हणलं वा, छान, भाग्यवान आहेत तुम्ही. 400 एकर जमीन आहे महाराज.
20 गाड्या आहेत आपल्याकडं. पण असं म्हणतात बरं का, हे बापदादाच आहे. हे बापाचं नाही. हे कोणा कमावलंय? हे मी कमावलंय. मी 40 एकर जमीन बापाची नाही. बाप ते बघा ना कसा बसलाय माकडावनी. यानं गुंटा तर ठेवला नव्हता आम्हाला, आता लय बसलाय दारामध्ये. हे काय नीट आहे काय? हे मात्र आपलं गप ऐकून घेते. हा लय नालायक आहे आमचा बाप. इथं 4 पत्र्याचं घर होतं ते सुद्धा विकलं होतं मी. नंतर परत घेतली, जागा घेतली, हा बंगला उभा केला. 400 एकर जमीन मी कमावली. बापानं नाही कमावली महाराज, बापानं गमावलं होतं सगळं. आता याला लाज वाटते का? बघा ना कसा बसलाय तुकड्यासाठी. यानं काही ठेवलं नव्हतं आम्हाला. आता काय करू, मला तो चहा कडू लागायला होता पण विलाज नाही. महाराज लोकांची एक खासियत असते, काम होईस तर ते गप्प बसते. असा राग आलेला होता. काय करावं याला, याचा चहा नकोय. मी अर्धा चहा खाली ठेवला. म्हणलं बोल आता काय म्हणणं आहे? महाराज 400 एकर जमीन मी कमावली. म्हणलं बापान नाही कमावली. म्हणलं नाही बापानं कमावली. बंगला मी कमावला. बापान नाही कमावला. म्हणलं नाही कमावला. गाड्या मी कमावल्या. बापानं काहीच नाही कमावलं. मी म्हणलं तुला कुणी कमावलंय? अरे मूर्खा, त्यानं तुला कमावलं नसतं तर तू हे कमावलं असतं का रे? याचं उत्तर नव्हतं ना त्याच्याकडे. गप्प बसला, काहीच बोलता नाही आला. हे गोष्ट लक्षात ठेवा, असल्या मूर्खाची संपत्ती किती दिवस टिकन असं वाटतंय तुम्हाला? थोडे दिवस. 11 नाही तर 11 दोन्ही 22 आणि 22 दोन्ही 44 चालतं. खालास. लक्षातच ठेवा. एक सांगू, तुम्हाला तुमची संपत्ती, सत्ता, संतती या गोष्टी जर तुम्हाला पिढ्यान जर अशाच टिकाव्या वाटत असतील ना, आणि ती लक्ष्मी घरातली जाऊ नाही वाटत असेल ना, फक्त एकच सूत्र सांगतो, तेवढं आवडलं तर बघा. पण त्यांचे उपकार जाणार जाणार, पण त्या जन्म दिलेल्या आई वडिलांपेक्षा एक दुसरे मायबाप आहेत त्यांचे तो 100% जाणार. हो, कारण जन्म देऊन सुद्धा काय मायबापांनी लई मोठा उपकार केला नाही असं काही नाही बाबा. जन्म दिला, पण हा जन्म कशासाठी दिला हे जर त्यांना सांगता येत नसेल तर त्या आईबापाचा उपकारच नाही. विठाला या जन्म दिलेल्या आई वडिलांनी जन्म दिला हे उपकार झाला. अरे पण तो दिलेला जन्म, बाळा तुला जन्म कशासाठी दिला हे जर नाही सांगता आलं तर तो जन्म देऊन उपयोग काय झाला? हे सांगणारी फक्त एकच माई होऊन गेली, तिचं नाव मदालसा. विठाला मला सांगा, एवढा अनमोल देह दिला, एवढा अनमोल देह दिला, कोण दिला? आईनं दिला ना. आईनं दिला, बापानं दिला. आईनं 9 महिने ओझं वागवलं, प्रसूती वेदना सहन केल्या, जन्म दिला. आता मग एवढा मोठा गोंडस मुलगा झाल्यानंतर आईनं त्याला काय शिकवलं पाहिजे? खाऊन पिऊन मोठा हो आणि काय कर. काय शिकवता माता माऊलीनो? काही शिकवत नाही. तुम्ही फक्त म्हणतात, हे बघ खा पिन मोठा हो आणि बापाला एकदा हाताखालून काढ. त्याकडून लय केलेलं रे माझं. हो, माझ्या डोळ्याचं पारणच फिटल एकदा माझ्या डोळ्यात दिकत ह्याला. है ना? मला सांगा, या बाईनं या पोराला जन्म देऊन काही उपयोग झाला असं वाटतंय तुम्हाला? खरा बोला, विनोदाचा विषय नाही. तिनं नसता दिला ती वांज राहिली असती तर बरं झालं असतं. विडाला विडाला मग अशा मायबापांनी जन्म द्यावा का? असले संस्कार जर करत असेल, तिनं एवढं कष्ट घेऊन जन्म दिलाय म्हणजे या कामाला दिलाय, याला दिलाय का? तिला कळालं नाही आणि तिला सांगता आलं नाही, बाळा मी तुला प्रसूती वेदना सहन केल्यात, एवढं ओझं वागवलंय. एका बाजूला माईचा मृत्यू असतो आणि एका बाजूला तिचं बाळ असतो. एवढी बाळंतणीचा त्रास असतो.
आणि तेवढं कष्ट सहन करून हा देह जन्माला दिलाय माईनं, आणि त्या मायबापाला जर सांगता नाही आलं बाळा तू कशासाठी जन्माला आलास, तर त्यांनी जन्म देऊन काय उपयोग? मातीत गेला तो जन्म, न दिलेला बरा. मग नीट ऐका, जन्म दिल्यानंतर हा जन्म तुम्हाला कशासाठी भेटला हे ज्ञान देणारे एक दुसरे मायबाप आहेत, यांच्यापेक्षा मोठे आहेत ते. महाराज म्हणले केले उपकार सांगून का, आई बापानं जे उपकार नाही केले त्याच्यापेक्षा जास्त उपकार कोणाचे आहेत माहिती आहे जीवनामध्ये? कोणाचे? हे कशासाठी चालला एवढा पसारा? कशासाठी चालला एवढा थाटमाट? कशासाठी तुम्ही कामं सोडून येत आहेत? कशासाठी घरदार सोडून 8 वाजता इथं हजर होत आहेत? त्याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? हा? अरे बापाच्या पुण्यतिथी कोणी करत नाही, करताय का कोणी? एक सांगतो, इतके विचित्र कलियुग आहे भाऊ. कोरोनामध्ये ज्यांचे ज्यांचे मायबाप्पा गेले ना, त्यांच्या हस्तीचे गट्टुडा अनेक तिथंच आहेत. पोरं आणायलाच गेले नाहीत. एबीपी माझ्यावर एक दिवशी बातमी दाखवली, हजारो गटुडे आहेत असे गाडगे बांधून ठेवलेले चिरगुटामध्ये त्या लोकांनी. पोरं हस्ती आणायला सुद्धा मायबापाची गेले. आणि म्हणजे हस्ती आणाय नाही गेले ते गोड जेवण करतील? ज्यांनी गोड जेवण केलं नाही ते वर्षश्राद्ध करतील, आणि ज्यांनी वर्षश्राद्ध नाही केलं ते वर्षाला पुण्यतिथी करतील. असं वाटतंय तुम्हाला? तुमच्या होत्यानं असं वाटतंय तुम्हाला? कोणाला गॅरंटी? हातवरी करावं, त्याच्या सहित त्याच्या पोराचा पुतळा बांधू आपण, आहे गॅरंटी? तुमचा फोटो सुद्धा लागल ढाळजात याची गॅरंटी नाही. हो, म्हणजे ज्याची प्रॉपर्टी खातो, ज्याच्या बीजाचा जन्म आहे आपला, ज्यांच्या वंशातून कुळात जन्म घेतलाय, त्या बापाला सुद्धा कोणी विचारत नाही. पण काही संबंध नसताना, कुठलं रक्ताचं नातं नसताना किती वर्ष झाले राम हरिबाबाची पुण्यतिथी करतात लोक. काय कारण आहे हो याला? असेल ना काही कारण, असल्याशिवाय कसं होईल बाबा? त्याचं कारण आहे, जन्मदात्या मायबापांनी जे दिलं नाही ते आम्हाला बाबांनी दिलंय, म्हणून हाटापेटा आहे विठाला. म्हणून केले उपकार सांगू मी काय, बापना करी ऐसी माय, धर्मी त्यांचे देखील पाय दिले अक्षय अभयदान. हो, हे कुणाचे उपकार आहेत? मग मला सांगा, आज किती जणांचे संसार मार्गावर आहेत बाबामुळं? किती लोकांचे व्यसन सुटले? किती लोकांचे संसार उभे राहिले एका शब्दामुळे? अरे जिथे न्यायालयातला जेच कुणी ऐकत नाही तिथं संतांचं लोक शब्द मोडत नाहीत. गप्प ऐकावं लागतं. ए पोरा, संसार चांगला कर, भानगडी करू नकोस, त्या पोरीला सोडू नकोस, तुझं चांगलं होईल. काय म्हणणं आहे तुमचं? या एका शब्दावर संसार उभे राहिले का नाही? राहिले. आणि त्यांचं ज्यांनी ऐकलं नाही त्यांचं काय झालं हे तुम्हालाही माहिती आहे. मग जे उच्च न्यायालयाचा जज करू शकत नाही ते आमचे संत करू शकतात, ही त्यांची ताकद आहे, एक लक्षात ठेवा.
मग आता एवढे महाराज उपकार आहेत का नाही हो? मग आपलं काय ठरलंय? उपकाराची काय ठेवली पाहिजे? ठेवली पाहिजे का नाही? ठेवली पाहिजे. आमचे तुकोबराय म्हणले, माझ्यावर संतांनी काय केलेत? काय केलेत? उपकार केलेत. आणि माझ्यावर केलेले उपकार आहेत, मी कृतज्ञ नाही, मी पलटणारा नाही, त्या उपकाराची जाण ठेवणार आहे. मी आज संतांची कृतज्ञता व्यक्त करणार आहे माझ्या अभंगाच्या द्वारे. एवढे उपकार आहे. महाराजांना विचारलो, जन्मदाते आई वडिलापेक्षा तुम्ही म्हणता संतांनी जास्त उपकार केले, नेमकं केलंय तरी काय? महाराज म्हणले, त्यांनी जन्म दिलाय, पण जन्म देऊन काय करायचं होतं? मी उठलोच नसतो झोपेतलं, तर जन्म देऊन निसता झोपेतच गेला असता. पण त्यांनी काय केलं? मज निरंतर जाग जन्म दिलेले आई वडील पेक्षा तुम्ही म्हणतात केले उपकार, सांगू मी काय बाप ना करे ऐसी माय. त्यांचे उपकार जाणायचे, नेमकं आम्हाला कळत नाही. जन्म देणाऱ्यापेक्षा नेमके यांचे उपकार कोणते मोठे येतो? महाराज म्हणले, दुसरं काहीच केलं नाही माझ्यासाठी. मज निरंतर जागविती हा उपकार आहे माझ्यावर केलेला. झोपलेलो होतो मी, हा, या विषय सुखाच्या झोपेमध्ये एवढा मी गर्क झोपलेलो होतो माया मोहाच्या. मला कळत नव्हतं कोहम कथमिदम जातम. स्वर कमी करा. आणि जर मी जागा झाला नसतो तर मी कोण आहे हे मला कळालं नसतं. आणि मी कोण आहे हे कळालं नसतं तर माझा परमार्थ सफल झालाच नसता. कारण परमार्थाचं साफल्य याच्यामध्ये, ज्या दिवशी मैं कौन हूं इस बात का पता चलेगा उस दिन सब समाप्त. बस, परमार्थ याच्यापेक्षा वेगळा नाही. आणि मी कोण आहे हे कधी विसरतो? बोला, आता बोलत राहायचं. मी कोण आहे याचा विसर कधी पडतो माणसाला? अरे झोपल्यावर पडतो ना. सगळं मलाच गुतय का? थोडं तरी बोलत जा ना.
मी डॉक्टर आहे, मी महाराज आहे, मी गायक आहे, मी वादक आहे, मी विष्णू आहे, मी केशव आहे, मी बंडू आहे, मी हरिदास आहे, मी शहादेव आहे. हे कधी कळतं? जागा असल्यावर कळतं, झोपल्यावर कळतं का? मग मी कोण आहे हे कळण्यासाठी काय व्हावं लागतं? अगोदर जागं व्हावं लागतं. जागं, आणि नाही जागं झालं तर काहीच कळत नाही. आणि गार झोपलेत बघा सगळे, गार. खरं सांगा, झोपलात का जागे आहेत तुम्ही? हा, झोपलात का जागे आहेत? इथलं नाही, रोजचं सांगा. झोपेत आहेत का जागे आहेत? झोपलेत म्हणावं तर रट्टून खातेत पितेत, आणि जागेत म्हणावं तर ह्यांना विचारा बरं मग तुम्ही कोण आहेत. जास्तीत जास्त सांगून आपलं नाव सांगते याच्या पुढं. अरे पण तू कोण आहेस सांगता येईल? याला बरं मान आहे. काय जागा का निजला, अरे तू जागा आहे का निजला तेच कळा ना. सुने जागवणी दारासी, आपुल्या हित करी वसवसी. हे कशा आहे, कशाला सांगितलंय? तुम्ही नीट जागेत का झोपलेत हेच कळायला तयार नाही. बोला की, जागेत का झोपलेत? नाही सांगता येत ना. काही काही झोपा सुद्धा अशा आहेत महाराज, त्यांचा घोळच कळत नाही. फुल झोपेत असतात, पाशी बघत आहेत माणसाला, काहीच कळत नाही, मेळच लागत नाही. काय म्हणावं त्याला? असलं एक जण माझ्या पुढे बसलेलं होतं कीर्तन 11च्या पुढे सरकलं. सगळी झोपली होती, पण एकटंच बघत होत. मला वाटलं झोपू द्या सगळी, पण एक महात्मा चांगला भेटलाय, याला कीर्तन सांगणार नाही. महाराज मी त्याच्याकडे बघू बघू सांगायचो, त्याच्याकडे बघू बघू सांगायचं. मला वाटलं एक तरी जागा आहे ना आपल्या जातीचा आहे बुवा एक तरी, त्याच्याकडे बघू बघू सांगायचं. त्याच या बघा, मग कीर्तन झाल्यावरच जय विठ्ठल झालं, खाली बसल्यावर त्याला म्हणलं, खास तुम्ही कीर्तन ऐकलं बुवा, मला झालं का काय? मी म्हणलं झालं का काय? तू कुठं? मला डोळा लागल्याला कळालंच ना. मी म्हणलं खावा, मला इथं बारक मला झोपलो होतो. अरे मेलो ना म्हणलं, तुझ्याकडे बघू बघून आरडू आरडू. काय काय जागा का निजलासी, सुने जागवणी दारासी. आणि एक सांगू का, झोप जरी, झोपेमध्ये पडलेलं स्वप्न जरी खोटं असलं, कारण झोपला की काय पडतंय, आणि माणूस कशात रंगला जातो? स्वप्नात. आणि स्वप्नातलं काही खरं? हे सुद्धा काय, हे सुद्धा काय स्वप्नच आहे. आणि स्वप्नाचा परिणाम माहितीये का? स्वप्नीचे चेईले जाईल. जाग झालं की स्वप्नातलं संपलं. पण नीट आहे का, स्वप्न खोटं असतं, पण स्वप्नाची एक ताकद आहे, ते दुःख खऱ्या शरीराला देत. कळलं? नुकसान वस्तुस्थितीचं करत. स्वप्नामध्ये दरदर भीती वाटली की घाम कशाला येतो? धडधड कशाची वाटते? काळजाची वाटते. मग स्वप्न, झोपेतलं स्वप्न खरं का खोटं म्हणावं? काय म्हणावं? पण एक आहे, ते खोटं जरी असलं तरी पण वस्तुस्थितीतलं नुकसान करतं हे मात्र सत्य. राजू, एक जणाला लॉटरी लागली होती, 1 करोडची लॉटरी लागली. किती? 1 करोडची. त्याला नाद होता लॉटरीचं तिकीट फाडायचं, पण कधीच लागत नसत. पण एक दिवशी लागली ना महाराज लॉटरी लागली महाराज. इतका आनंद झाला त्याला. 1 करोड म्हणजे काय चेष्टा आहे का काय महाराज? जातानाच बोलेरो उचलली, घरी जातानाच सपारीन हातातलं हेन तेन गोल्ड मॅन लगेच. लोडच घ्यायचा नाही म्हणला, आता काही कमी नाही आपल्याला. तेवढा थाटण माटण, बायकोला साड्या, लेकरले कपडे, बोलेरो भरणन, घरी जाण. गेला की दारातून हरणा वाजविला. आता कुडाचं घर, फुटके 3 पत्रे, बायकोच्या अंगावर चिंदी. ते पहिला अवतार त्याचा. हरण दिला की ती बाई बाहेर आली, बायको बाहेर आली. ते गाडीतून उतरलं, ते
कपडे ते सोनं ते बाहेर ये. आता तिनं ह्याच्या अंगावर कधी अंगठीच बघितली नाही, एवढं बघितलं होती. बाहेर आली म्हणली, बाया मामा तुम्हाला बघितल्यावर वाटत आहे मोस्कडच फोडीन, नवरा आहे ना म्हणली. बाया 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 एवढा अवतार हे कुणाच आहे? अगं वेडी आहेस का म्हणला, ही गाडी आपलीच आहे, हे सगळं आपलंच आहे. 1 करोडची लॉटरी लागली म्हणला. आता तू गरीबाची बायको राहिली नाहीस, आता जोगदंड भाऊ शेजारी बसायची ताकद आहे आपली. ते म्हणले खरंच का काय? खरंच. साडी काढली म्हणला, साडी घाल. घातली ना त्या बिचाऱ्याने साडी, सोनं नाणं, लेकराला कडवे घाल. अगं म्हणला देवीच प्रसन्न झाली, आपल्याला तिचा प्रसाद आहे म्हणला, सहकुटुंब देवीच्या दर्शनाला जायचंय. काढली गाडी, बायको बसवली. देवी डोंगरावर होती येडूबाई सारखी वरी. पार्किंग वाले म्हणले, साहेब ओढी गाडी नेता येत नाही म्हणला. ए कोणाशी बोलतोस कळतंय का तुला? गाडी जात नाही म्हणजे किती पाहिजेत? 5,000 घेऊन सरक बाजूला, सोड गाडी. पैशाला काय कमी आहे? वर नेली गाडी, वर नेली. पुजाराला सांगितलं कितीला रे भोगी? ते म्हणला 500. 5,000 घे, हे बाकीचे बंद कर, आपलीच झाली पाहिजे. नंबर 1 कार्यक्रम झाला, देवीचं दर्शन झालं. माघारी निघला, बायको गाडीत बसविली, पोरं गाडीत बसविली. जाताना गाडीला चढ होता, येताना उतार होता. सुसाट गाडी खाली सुटली. निम्या रस्त्यात आले की थांबवायला बघितलं तर महाराज लागलं ना बोंबलायला मोठ्यानं, मेलो काही खरं नाही रे म्हणला. अवघड झालं ग, मेलो आता, आपलं सगळं कुटुंब गेलं देवा, आता काही खरं नाही. ते म्हणले अहो नेमकं झालंय काय? काय करायचंय म्हणला, गाडीला ब्रेकच नाही. अहो म्हणले नीट बघा ना, कलच दाबीत असताना. म्हणला कलच तर मोकळाच आहे, ब्रेक बी नाही म्हणला, कलच बी गेलं, आता आपलं काही खरं नाही ग. अहो म्हणले नीट बघा ना दाबून. म्हणला हे बघ काहीच नाही, आता संपलं, मेलो मेलो. हो आरडलं. बायको म्हणली तो हा डोला गेला, मला बी झोप येऊ दे नसन, तो बी झोपा नाहीस. काय झालंय रे आरडाय? उठला थोबाडे दिलं बायकोनं. म्हणली कडू म्हणली काम करून मी रग आणली होती, पाय घालू घालू फाडलीस की. मला बिरेकच लागा न गेलं, मी तरी काय करू? तुला वाटलं काय निस्ता शास्त्री? पहिलं हेच केलेलं आहे मी. विठाला स्वप्नातली गाडी खोटी. अरे गाडी खोटी, ब्रेक खोट, पण रग फाडली ना. रग खोटी होती का? तेवढीच संसारात होती नवा नवशेची. ते बियानं पाय घालू घालू काय केली, आकाशाचा परिणाम. महाराज झोपेत राहिल्यावर अवघड होतंय हो. पण हे खोटं होतं आणि हे स्वप्न होतं हे कधी कळालं? जाग झाल्यावर. पण जाग कुणं केलं? ते नाही ना जाग झालं. एक सांगू का, झोपल्याला आपोआप नाही, जाग करणारा दुसरा लागतो. विडाला मग ह्या झोपलेल्या सगळ्या जीवांना जाग करण्यासाठी आले आमचे मायबाप आणि सांगितले उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी देवा, भावे चरणी देवा, सुखवी यथा
कधी जोगे बनून दारामध्ये आले, कधी पिंगळा बनून दारामध्ये आले. वाटेल ते केलं, पण झोपलेल्यांना झोपू नाही दिलं. त्यांना काय केलं? अरे उठा, एवढा दुर्लभ मनुष्य देह तुम्हाला लाभलाय. तुमच्या आई वडिलांनी एवढा त्रास सहन करून हा दुर्मिळ नरदेहाची प्राप्ती करून दिली आणि तुम्ही झोपेमध्ये वाया याची माती करायला लागला. कशाची झोप आहे तुम्हाला? धन. झोप एक प्रकारची नाही. काही काही कशाच्या झोपेत आहेत? धनाच्या. नातं कळा नाही, गोत कळा नाही, रक्ताची कळा ना, जवळची कळा ना. कशा पायी? ही कशाची झोप आहे? धनाची झोप आहे. नंबर 2, दारा, पत्नी. अरे या पत्नीच्या झोपेमध्ये पुंडलिक झोपला होता, तुमचं काय घेऊन बसला? तुम्ही झोपताना याच्यात काय वाद आहे? पुत्र, जन. संतांनी सांगितलं सोडा हे आणि जरा स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागे व्हा आणि ओळखा जरा तुम्ही कोण आहे. हे कोणाचा उपकार? संतांचा. याच्या पुढे जाऊन सांगू का? तुम्हाला आम्हाला झोप लागली याच्यात वाद नाही, पण काही काही वेळेस साधू संतांना सुद्धा झोपी लागल्यात. काही होतंय. उठा साधू संत ज्ञानी माणसाला, मोठ्या माणसांना, साधू सारख्या माणसाला झोप कशी लागल? हा, सांसारिक माणूस झोपल याच्यामध्ये वाद नाही, पण कसं आहे माहिती का? हिरवळीला लागले भली भली गटत आहेत. हो, हिरवळ लय बेकार आहे. कशाची? विषयाची. अरे पुंडलिक झोपला होता, त्या पुंडलिकाला कुकुट स्वामी नावाच्या संतांनी जाग केलं नसतं तर पंढरपूर नसतं रे बाबा. म्हणजे उपकार कोणाचे? पुंडलिकाचे नाही, खरे कोणाचे? कुकुट स्वामीचे. ज्ञानोबारायांनी ताटी लावली. ताटी लावणं म्हणजे काय माहितीये तुम्हाला? झोपाटा नाही, ही ताटी म्हणजे झोपणं. ज्ञानोबाराय सुद्धा झोपले होते. रागच आला, या जगाचं तोंड नाही पाहिजे आणि बाहेर निघायचंच नाही, निवांत झोपतो. पण महाराज ज्ञानोबाराय झोपले असते तर चांगदेव 65, अमृत अनुभव, ज्ञानेश्वरी, हरिपाठ मिळाला असता. हे लक्षात आलं. आमच्या छोट्याशा मुक्ताबाई नावाच्या संताच्या लक्षामध्ये आलं आणि मुक्ताबाई दारामध्ये उभी राहिली आणि ज्ञानोबारायांना ताटीच्या अभंगाचा उपदेश केला आणि ज्ञानोबारायांना त्या झोपेतून जाग केलं. सांगितलं, काय करायलात माऊली तुम्ही? झोपणं तुमचं काम आहे का? जगाच्या कल्याणासाठी आलात. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. तुम्हाला अपराध सहन करावा लागेल, तुम्हाला झोपून कसं चालेल? काय सुंदर उपदेश केला. जीवदाताने चाविली, कोणी 32 पाडिली. असं कसं जमेल माऊली? उठा. आणि मग त्या माऊलींना जाग केलं. मग खरं सांगा, ज्ञानेश्वरी मिळाली, हरिपाठ मिळाला, चांगदेव 65 अमृत अनुभव मिळाला, हे उपकार ज्ञानोबारायांचे का मुक्ताबाईचे? कधी हे बी बघत. कारण त्या मुक्ताबाई नावाच्या संतानं जर या साधूला जाग केलं नसतं तर पुढलं घडलं नसतं. बरोबर, हे जाग करण्याची ताकद आहे. साधूला सुद्धा जाग करावं. एक गोष्ट आठवते का बघा तुम्हाला? मच्छिंद्रनाथ स्त्री देशामध्ये गेले, बरोबर? नवनाथ ग्रंथ ऐकला असेल ना? हो. आता कसं आहे, भगवा संन्यासी म्हणल्यावर ते कधी काय विषय नाही ना हो संसाराचा. पण हे काही कारणास्तव हा महात्मा कुठं गेला? स्त्री देशामध्ये गेला, मच्छिंद्रनाथ. आता बरं का, हे मच्छिंद्रनाथ काय ताकद आहे महाराज. आपलं मूळच ज्या पठ्ठ्यापासून आहे, मच्छिंद्राने बोध.
ज्या पठ्ठ्याला स्त्रीचा वारा नाही, अरे स्त्रीचा जन्म सुद्धा नाही, माशाच्या पोटात जन्मलो ते. हा, आपल्याला तरी जन्मताना स्त्रीचा स्पर्श आहे, त्याला तर नाहीच. इतकं कडकडीत वैराग्य. आणि ते कुठं गेलं? स्त्री राज्यात गेलं. मग स्त्री राज्यात गेल्यावर जरा मग पटकीनं निघाव का नाही तिथून? काम झाल्या हो, रमलं ती बोलतच, हिरवळीला रमलं. इतकं इतके रमले की महाराज त्या मैनावती राणी पासून एक मिनीनाथ नावाचं पोरग बी झालं की. कोणाला? संन्याशाचं चाललंय. ओ, कशाची जुळीन, कशाचं बसमन, कशाची. अरे पोरगा काय रमले. आता काय करावं? गुरुला झोप लागली आपल्या. हे कोणाच्या लक्षात आलं? म्हणजे साधूला सुद्धा कसं जाग करावं लागतं हे सांगतोय. साधूला सुद्धा झोप लागते. मच्छिंद्रनाथ झोपले की हो महाराज, मी कोण हेच विसरले, मी मच्छिंद्रनाथ आहे हेच विसरले. आणि मग त्या मच्छिंद्रनाथ नावाच्या साधूला जाग करायला आमचे संत गोरक्षनाथ गेले. आणि त्या तबल्यातून आवाज काढायचा, चलो मच्छिंद्र गोरकाया. हे म्हातार टंकीनं उडायचं. अगं बया बया, हे कुठून आला? हे गोरके असलंच आहे. कोण्या टायमाला यावं हे बी कळत नाही. इथं येत असते का असल्यात गाणं घालायला. आणि मग महाराज गुरु शिष्याचा संवाद झाला. आणि गोरक्षनाथांनी सांगितलं, गुरुजी ओळखा तुम्ही, अहो कोण आहेत तुम्ही आणि इथे बसलात? आपलं काम नाही हे. काही कारणास्तव तुम्हाला इथं यावं लागलं, पण इथं राहायचं नाही. निघा. निघाले महाराज आणि बाहेर आले. माझा दृष्टांत संपला. कशासाठी सांगितलं? साधूला सुद्धा जाग करण्याची ताकद संतांमध्ये. विठाला आता पुढं जायचं का जरा आणखी? किती वाजल्या? 10 वाजल्या का? नाही तसं कसं, लोक नाराज होत असते. 10 वाजल्या. थोडं आता वाढू दे, हिरवळीला लागलेले. अरे सामान्याला जाग करतील याच्यात नवल नाही, साधूला जाग करेल याच्यात नवल नाही. पण एक सांगू का, देवाला सुद्धा झोपेतून जाग करायची ताकद कोणामध्ये? हा, उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकाळा. कुणाला जाग केलंय भाऊ? देवाला. अरे देवाला सांगितलं, देवा वेळ आहेस का बाबा? अरे सगळे झोपले तरी जमल, पण तू बाप आहेस ना. राखण करणारा आणि पालन करणारा झोपल्यावर यांचं कसं होईल? आम्ही तर मेलो की. मग उठ. का हो तुम्ही निश्चिंत कोणाला जाग केलंय? अरे
तुम्हाला आम्हाला जाग करण्याचा उपकार करतील याच्यात वाद नाही बाबा. जगाच्या बापाला सुद्धा जाग करण्याची ताकद संतांमध्ये. असं हाताला धरून उठवलं का हो तुम्ही निश्चिंतीने देवा, आणि तुम्ही निश्चिंतीने झोपल्यानंतर मानी येले सुख त्या झोपेमध्ये, तर आम्ही वाचू कैशा परी? आमचं कसं होईल मग? उठा सावध व्हावे, क्षेम सकळासी द्यावे. उठा देवा, उठा 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 उठा. आणि मग देवाला जाग केलं. आता देवाला जाग केलं, लोकांचा निरोप देवाकडे नेला. लय दुःख झाले देवा, पापी जे अभक्त दैत्य जे मातलीन धरणीशी झाले. ओ जे त्याचे उठा बरं, तुम्हाला झोपून जमायचं नाही, लोक लय पीडित झालेत. देवाला उठवलं, देव उठले, लोक झोपले. हे लोक लय विचित्र आहे. देव उठले पण आम्ही झोपलो. मग देव उठून काही फायदा? देवही उठले तर भक्तही उठायला पाहिजे. दोघही जागे असले तर संवाद होईल, सुखदुःखाची देवाणघेवाण होईल. बरोबर आहे. देवाला उठवल्यानंतर देव म्हणले, तो को बरा मी उठलो, पण ज्यांच्यासाठी उठवलं ते झोपते जा, त्यांना पुढे जाऊन निरोप सांगा. तो काय म्हणे, माझं धाडीले निरोपा. आणि मग धावत आले. तो को बरा माघारी देवाला उठवल्यानंतर पुन्हा तुम्हाला सांगितलं, ए वेड्यांनो झोपतान बरं. हा हा का? उठा सकळ जन उठले नारायण, उठले नारायण, उठले नारायण. राहिलंय का कुणी जागा करायचं? आणि एवढा धिंगाणा होऊन बी जो कुणी झोपलेला असेल तर त्याचं कसं करावं? आता झोपले का बघा माग बाबा कोणी. नका रे बाबा, नका झोपू भिकेच्या भेने. असं नका झोपू. महाराज म्हणले, समाजासहित, साधू सहित आणि देवासहित आणि पुन्हा ज्यांना सहित जाग केलं यांनी, म्हणून यांच्यासारखे उपकार कुणाचेच नाही. म्हणून सांगतोय, काय सांगू आता संतांचे उपकार किती म्हणून सांगू. आणि या उपकाराची मला वर्णन सुद्धा करता येत नाही. काय केला उपकार? मज निरंतर जागविती विडोबार
म्हणून सज्जन हो, एक तर जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, होता होईल तेवढा परोपकार करत चला. त्यानं देव जवळ येतो. तुझं व्हावं आहे देव तरी हा सुलभ उपाव, कोणता तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. रिव्हिजन करू, रिव्हिजन कीर्तनाच. तुम्ही परोपकार करत चला. परोपकारात देवाला खिचून आणण्याची ताकद आहे. नाही झाला तर त्याचा पुढला सवड सांगितली. नाही तुमच्याच्यानं झाला तर कमीत कमी ज्यानं केलाय त्याचा जाणा तरी. हा सुद्धा परमार्थ. कृतज्ञ राहणे हा सुद्धा परमार्थ. नाही कुणाचा जाणता आला तर कमीत कमी ज्यांनी जन्म दिला त्या आई वडिलांचा तरी जाणा. आणि त्यांचाही जाणता नाही आला तर ज्यांनी जन्म नाही दिला पण जन्म कशासाठी दिला याचं ज्ञान दिलं त्या संतांचा तो उपकार तुम्ही जाणाच. हो, आणि म्हणून आमच्या तुकोबरेने अभंगामध्ये संतांच्या उपकाराची कृतज्ञता व्यक्त करत म्हटलेलं आहे. मी संतांनी किती उपकार केले काय सांगावं. त्यांनी मला जाग करण्याचा उपकार केला. म्हणून या उपकारातून उतराई होण्याकरता मी अनेक वस्तू सापडल्या पण त्या कुठल्याच लायकीच्या दिसल्या नाहीत. नव्हे नव्हे माझा जीव सुद्धा काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा. यथामथी यथावकाश. अल्पबुद्धी अल्पमताने वेड्याबाकड्या शब्दामध्ये कीर्तन पुष्प वैकुंठवासी प्रतस्मरणीय सानंद सुख निवासी रामहरी बाबांच्या चरणी समर्पित करण्याचा हा केविलवाना प्रयत्न केलेला आहे. बाबांची ही पंचम पुण्यस्मरण आज आपण सर्वजण साजरे करत आहोत. हे का करत आहोत हा विषय मला तुम्हाला मांडायचा होता. हे का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, आणि आपल्याला हे करावं लागेल. काय म्हटलं मी? हे करावंच लागेल. कारण का? कारण त्यांनी आपल्यावर काय केलेले आहेत? उपकार केले, अगणित उपकार केलेले. आणि त्या उपकारामधून उतराई होणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी करावं लागेल. खूप आनंद आहे. या परिसरातली मंडळी बाबावर एवढं प्रेम करणारी मंडळी आहे. किती सुंदर भव्य दिव्य नियोजन आहे. संख्या एवढी आहे. गाव जवळ नाही, कुठलंच गाव चिटकून जवळ नाही, तरी सुद्धा एवढ्या प्रमाणामध्ये संख्या उपलब्ध आहे. त्याचं कारण आहे महाराज बाबांचं असणारं प्रेम, बाबांनी केलेले उपकार आणि त्या उपकारामधून उतराई होण्याच्या भावनेनं इथं एक एक व्यक्ती येतो. या बाबांच्या या भव्य दिव्य जीवनामध्ये दिव्य अशा जीवनाची परंपरा पुढे चालू ठेवणारी असंख्य मंडळी या ठिकाणी आहे. त्यांचे सुद्धा आपण काय जाणले पाहिजे, त्यांचं सुद्धा जाणलं पाहिजे. अशा प्रमुख लोकांमध्ये काही माणसं आहेत, तसे तर सगळेच आहेत, पण तरी सुद्धा ही धुरा आणि इथली ज्योत आणि इथला दिवा कायमचा चालू ज्यांनी ठेवला आहे, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, असे आदरणीय परमस्नेही माझे प्राणप्रिय मित्र हरिभक्तीपरायण विष्णुपंत गुरुजी. हे सगळ्या परंपरा, सगळ्या गोष्टी, हे सगळं वैभव मळ्याला माळी लागतो बरं, नाहीतर मग काही खरं नाही, तण वाढत असते. माळी चांगला आहे. माळ्यानं खुरपण करून पाणी देऊन सगळ्या गोष्टी तंतोतंत ठेवल्यात म्हणून तर हा मळ आहे. म्हणून एकदा आमच्या या विष्णू माळ्याचं टाळ्या वाजवून स्वागत. त्यांना सहकार्य करणारी मंडळी आहेत. आदरणीय आता हरिभक्तीपरायण झालेत, आता म्हणावंच लागल. मी त्यांना सांगितलं खटोड प्रतिष्ठानच्या त्या जी टॉकीच्या कार्यक्रमामध्ये काही नोकरी वजनदार दिसत होता.
मी त्या खटोड प्रतिष्ठानवाल्याला विचारतोच एकदा, हे कुठं भेटला विनकरी, नेमकं कोण्या संस्थेतून आणला बुवा, आम्हाला बी द्या. एक सांगू का, मला विनानं कारण उगीच कुणाचं वाजवायचं असतं ते करणारा माणूस नाही मी थोडा विचित्र आहे, काय करावं. पण अशी माणसं असतात काही, ती माणसं मजबूर करतात बोलण्यासाठी. त्याच्यात भाऊ आहेत, जोगदंड भाऊ. एवढ्या मोठ्या उंचीवर गेलेला माणूस, एवढ्या मोठ्या शिखरावर गेलेला माणूस वारकरी संप्रदायाला इतका झिजतो आणि इतका नम्र होतो आणि इतकं लोटांगण घेतो. महाराज, याचा आनंद मला वाटतो बघा, बाकी काही नाही. तर मला बाकी काय, माझा काय त्यांच्याकडून स्वार्थ नाही, मी काय त्यांचं काय कधी घेत नाही, मी ते काही देत नाहीत. पण काय महाराज, वारकरी संप्रदाय आमचा प्राण आहे. आणि या वारकरी संप्रदायात जर एवढे मोठे माणसं एवढा लळा लावित असतील आणि एवढं जमिनीवर पाय ठेवून साधू संतांचे उपकार जाणत असतील, तर त्याचा आम्हाला, हे बघा, कोणाला वाटलं नाही वाटलं तरी त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. सगळी मंडळी आहे, संस्थेमधली मंडळी आहे, पंचक्रोशीतली सगळी मंडळी आहे. या आज काय, मी मगाशी सांगितलं गुरुजींना, आज नाही म्हणलं तरी आज बरोबर येणार. किती गावचे लोक सांगितलं होतं का नाही? 10 गावचे लोक फिक्स सांगितले होते, मी सांगितले होते. कोण कोण? उदंड वडगाव, मोरगाव, वानगाव, खंडाळा, दरडे वस्ती, रवळसगाव, बरोबर. आणखीन साखरे बरोबर, बोरगाव, आंबिलोडगाव, डोयपडवाडी, आणखीन नावलीहून आलेत, राजेगावहून आलेत, आमचे परमस्नेही आमचे तुळशीदास महाराज कोळवाडीहून आलेत. कोण म्हणलं होतं येणार नाहीत ते? कोणतरी म्हणलं होतं नाही येत. नाही म्हणलं बघा येत आहे का नाही, बरोबर टायमाला हजर होत. वारकरी संप्रदायाचं पायी काही ना बाबा, सरपंच झालं म्हणजे काय झालं, ही नाळ तोडायची नाही, बरं, तुटत नाही. आमचे डॉक्टर साहेब कल्याणकर साहेब, आमचे रणजित महाराज हरिभक्तीपरायण, रणजित महाराज शिंदे, त्यांचंही बाबावर प्रेम, विशेष प्रेम बाबांचा त्यांच्यावर, तेही उपस्थित राहिलेत. साऊंड सिस्टीमचे लय धन्यवाद बुवा, मनापासून धन्यवाद. हा, नाहीतर ते कसं असतंय, आमचं सगळं इथं असतंय. आमच्या हरिभक्तीपरायण शहादेव अण्णा, वेड्यासारखं प्रेम करणारं येड आहे हे. इतकं कवळं अंतकरण बाबा, थोडं काही झालं की टचकन रडत आहे, इतकं कवळं. आमचे आबा शिशराव आबा, त्याच्यानंतर दोन्ही मृदंगाचार्य आपलेच आहेत का, आपल्या संस्थेचे, दोघांना धन्यवाद. आमचे चव्हाण नाना, त्यांचे बंधू हरिभक्तीपरायण आमचे खोशे महाराज, दुरून आलेत महाराज गाडीवर, आमचे बंडू महाराज, राजेगावकर. कसं आहे सांगू का, आम्हाला जुनं माहित नाही, पण चालू काळामध्ये आम्ही एक गोष्ट लय जपतोय भाऊ. कोणती माहिती? या तरुण वारकरी संप्रदायाच्या तरुण मंडळीमध्ये आम्ही सगळेजण एक गोष्ट एक अशी जपतोय, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणि आम्ही सांभाळतो आणि आम्ही हे सांभाळणार. आम्हाला बाकीचा धर्म माहीत नाही, एवढंच माहिती. माझ्याबरोबर आलेले सुंदर गायक माझे बंधूच सुनील महाराज टाकळीकर, सगळ्यांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. सगळ्यांचा नामोल्लेख शक्य नसतो, राहिला असेल त्याच्याबद्दल क्षमा मागतो. हा, कुठे आहेत आपा? आपाच इतक्या मागं का राहिला तुम्ही? असू दे, आपा ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे आपल्या संप्रदायातलं, ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे. भीष्माचार्यच म्हणायचं आपल्या वारकरी संप्रदायातले, आहे ना. आपणचे धन्यवाद. चुकीच्या शब्दाबद्दल क्षमा. एक योग्य असेल, खरं सांगू का मी तुम्हाला,
रामहरी वैकुंठवाशी रामहरी बाबा संस्थांची ही सेवा केशव महाराजाची नाही, ही वैकुंठवाशी प्रातस्मरणीय स्वानंद सुखनेवाशी एकनाथ महाराज सासुरेकरांची ही सेवा आहे. माझं काय, मी निमित्त आहे, पण मी तो निरोप आणून आपला पोच करतो, तिथली सेवा ही तर देवतो. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना प्रणाम. बाबांचं हे भव्य दिव्य कार्य चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असंच चालावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा न्यूनते पुरते अधिकते सरते करुण घ्यावे तुमते विनवित असो. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संते नो हे अंगभूत युक्ती नो हे हा उपदेश तुमचे बडबडेलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मे तो कामने ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली हरिभक्त परायण सुनील महाराज घुले केज, हरिभक्त परायण भागवत महाराज होसे तांदळवाडी. शेषराव महाराज कोळवाडीकर. तुका मने वत्स धेनु वेचेची
काय द्यावे यासी व्हावे उतरा. सर्वजण खाली बसा. ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरु वेंकट स्वामी महाराज की जय. सुदामदेव महाराज के, रामहरी महाराज की जय. आज तिसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण भागवताचार्य केशव महाराज शास्त्री टाकळे या ठिकाणी येऊन अति उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल सर्वाच्याच वतीने त्यांचे मी आभार मानतो. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. बाबाचं खूप प्रेम त्यांच्यावर होतं आणि त्यांचं सुद्धा बाबावर खूप प्रेम होतं. सासुरकर महाराज तर मी इंदोरीकरची तारीख देता वेळेस मी रामहरी बाबाच्या मठात येतो, तुम्हाला इंदोरीकरची तारीख द्यावं लागेल, मला चांगलं आठवत आहे. म्हणले बाबा तुम्ही जाऊ नका, बहुत तारीख देते, काळजी करायची गरज नाही. मी आता केशव महाराजाला सांगतो म्हणले मग मी नाही येत. त्यांच्यावर सोपवायचं त्यांनी मला सांगायचं, मी त्यांचं ऐकायचं. अशी सेवा सासुरकर महाराजाची ह्यांच्या हाताने घडती, तशीच सेवा आमची बाबाची घडती. ही घडली पाहिजे, सेवा केली पाहिजे. खूप मोठं नाव आहे केशव महाराज. जवळच्याला माहीत नसतं, बाकीच्याला बाहेर माहीत असतं. म्हणे एक गावातल्या माणसाची किंमत ती बाहेर गेल्यावर त्याची किंमत माणसाला कळत असती. बाबा होते तोपर्यंत माणसाची किंमत कळत नाही, बाबा गेल्यावर त्या माणसाची किंमत कळत असती. असं वैभव आमचं घुले महाराज आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. आम्ही हलो असं म्हणलं की तुम्ही येत जा अशी विनंती करतो. हरिभक्तपरायण त्यांचं नाव आहे केशव महाराज शास्त्री. त्यांचं गाव आहे टाकळी. कीर्तनात खूपच धरली त्यांनी साखळी. हसू केले लोक तुम्ही मोकळे. ज्ञानाचे आहेत धनी, तुम्ही खूपच आहेत गुणी. तुमचं कीर्तन ऐकून आज आनंद झाला आमच्या मनी. टाळी तर येवाजीचं. असं या ठिकाणी येऊन खूप सेवा केली. धन्यवाद आश्रमाच्या वतीने. आजचे प्रवचनकार होते हरिदास खोळे आणि हरिभक्तपरायण प्रसाद. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वानगाव फाटा तालुका जिल्हा बीड. आयोजक पंचक्रोशीतील गावकरी व तरुण मित्र मंडळ. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.